मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे. डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वपूर्ण माहिती मिळवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपली बोर्ड परीक्षा 15 मार्चपासून सुरू होतच आहे. त्या अगोदर आपली प्रात्यक्षिक परीक्षा आपल्या शालेय स्तरावर होत असते. तर भाषा विषय मराठी, हिंदी, इंग्रजी यांची तोंडी परीक्षा, त्याचबरोबर गणित व सामाजिक शास्त्र यांची देखील प्रॅक्टिकलची परीक्षा असतेच, प्रात्यक्षिक परीक्षा असतेच, ज्यामध्ये त्यांच्या गृहपाठाचा देखील समावेश असतोच. परंतु या सर्वांमध्ये अधिक महत्त्व असतं ते म्हणजे आपल्या विज्ञानच्या या प्रात्यक्षिक किंवा प्रॅक्टिकल एक्झामला. त्यानुसार इयत्ता 10वी विज्ञान बोर्ड प्रात्यक्षिक परीक्षेची ही उत्तरपत्रिका नेमकं कशी असते, ही कशी लिहायची, त्याविषयी आपण थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या मार्फत मिळवणार आहोत. तर मित्रांनो, आपली प्रॅक्टिकलच्या परीक्षेची ही उत्तरपत्रिका या प्रकारची असते. याला एकूण 4 पेजेस आहेत. आपण पूर्ण प्रत्येक पेजेसची या ठिकाणी माहिती घेणार आहोत आणि कशा प्रकारे हे उत्तर लिहायचे असतात त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर सर्वात अगोदर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा, या ठिकाणी विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक परीक्षा माहे या ठिकाणी मार्च येईल, मार्च 2022 या प्रकारे. इथे देखील आपल्याला मंथ लिहायचे मार्च आणि इसवी सन असेल 2022 या प्रकारे. त्यानंतर इथं आपल्या नेम ऑफ द स्कूल और सेंटर, शाळेचे अथवा केंद्राचे नाव. ही आपली प्रॅक्टिकलची परीक्षा आपल्या शालेय स्तरावरच होत असते, त्यामुळे या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर तुमचा शाळेचा स्कूल इंडेक्स नंबर किंवा शाळेचा सांकेतिक क्रमांक, हे तुमच्या शाळेमधून तुमचे विज्ञानचे शिक्षक तुम्हाला हा क्रमांक सांगतील. त्यानंतर कॅन्डिडेट्स सीट नंबर इन फिगर्स, म्हणजे विद्यार्थ्याचा बैठक क्रमांक अंकामध्ये आपल्याला लिहायचा आहे. जो काय असेल, समजा L017 किंवा तुमचा जो काही बैठक क्रमांक आहे तो या ठिकाणी तुम्हाला अगदी काळजीपूर्वक टाकायचा आहे. त्यानंतर पुढे कॅन्डिडेट्स सीट नंबर इन वर्ड्स, म्हणजे विद्यार्थ्याचा बैठक क्रमांक अक्षरामध्येच. आता हा जो बैठक क्रमांक आपण अंकामध्ये टाकलेला आहे, हाच इथं परत आपल्याला अक्षरामध्ये टाकणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, ही आपली महत्त्वाची ओळख आहे की उत्तरपत्रिका कोणाची आहे ते. कारण या सर्व उत्तरपत्रिका परीक्षा झाल्यानंतर आपल्या बोर्डामध्ये जमा केल्या जातात. त्यामुळे इथं विचारलेली सर्व माहिती अतिशय काळजीपूर्वक आपल्याला भरणे आवश्यक आहे, आणि विशेषतः आपला सीट नंबर. त्यानंतर दिनांक असेल. आपली प्रात्यक्षिकची परीक्षा किंवा प्रॅक्टिकलचं एक्झामिनेशन हे ज्या दिवशी होत आहे त्या दिवशीचा दिनांक तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट, परीक्षार्थीची स्वाक्षरी. इथं तुमची स्वाक्षरी येईल मित्रांनो. आणि या स्वाक्षरीच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात असू द्या की तुम्ही इयत्ता 10वीचा फॉर्म भरत असताना जी स्वाक्षरी दिलेली आहे, प्री लिस्टवरती जी तुमची स्वाक्षरी आलेली आहे, तीच स्वाक्षरी, तीच सही इथं तुम्हाला करायची आहे. त्यानंतर सिग्नेचर ऑफ इंटरनल एक्झामिनर विथ डेट, अंतर्गत परीक्षक स्वाक्षरी दिनांकासह, म्हणजे या ठिकाणी तुमच्या विज्ञान शिक्षकांची स्वाक्षरी येईल. आणखी एक गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो की यावर्षी बोर्डाने स्पष्ट केलेलं आहे की बाह्य परीक्षक किंवा एक्सटर्नल एक्झामिनर या प्रॅक्टिकलच्या परीक्षेला येणार नाही आहे. कारण दरवर्षी एका दुसऱ्या शाळेतील किंवा इतर शाळेतील विज्ञान शिक्षक आपल्या प्रॅक्टिकलच्या परीक्षा दिवशी आपल्या शाळेवरती येत असतात, कारण ही सर्व काही परीक्षा योग्य प्रकारे चालावी या उद्देशाने. परंतु यावर्षी कोविड-19च्या प्रभावामुळे बऱ्याच ठिकाणी शाळा ऑनलाईन झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांचा योग्य प्रकारे सराव झालेला नाही आहे. त्यामुळे बोर्डाने केवळ यावर्षी एक्सटर्नल एक्झामिनरची नेमणूक रद्द केलेली आहे. त्यामुळे केवळ इंटरनल किंवा अंतर्गत परीक्षकच, म्हणजे आपले विज्ञानचे शिक्षकच तुमची प्रॅक्टिकलची परीक्षा घेतील. त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी काही सूचना आहेत. एकूण 4 सूचना दिलेल्या आहेत आपल्या या उत्तरपत्रिकेवर की तुम्हाला दिलेल्या प्रश्नांची स्लिप काळजीपूर्वक वाचा व त्यानुसार प्रयोग करा. आता प्रश्नांची स्लिप म्हणजे काय मित्रांनो, तर आपल्या प्रयोगवहीमध्ये जी प्रयोगांची यादी आहे त्या प्रयोगांच्या यादीपैकी काही मोजकेच प्रयोग निवडतील व त्यापैकी एक प्रयोग तुम्हाला तुमच्या गटानुसार अथवा बॅचनुसार एका कागदावरती हा प्रश्न तुम्हाला लिहून देतील. याला म्हणायचं प्रश्नांची स्लिप. थोडक्यात तुम्हाला कोणता प्रयोग करायचा आहे
हे ज्या कागदावरती लिहून दिलेलं असतं त्याला स्लिप म्हणायचं आहे. त्यानंतर दुसरी सूचना, विद्युतधारेच्या प्रयोगावेळी विद्युत जोडणी अंतर्गत अथवा बहिस्थ परीक्षकाकडून तपासून घेऊन नंतरच प्रयोगास सुरुवात करा. म्हणजेच विद्युतधारेचे जे प्रयोग आहेत ते प्रयोग करत असताना तुम्ही विद्युतधारेची जी जोडणी केलेली आहे ही जोडणी अगोदर तुमच्या परीक्षकांना दाखवायची आहे आणि मगच आपण प्रयोग सुरू करायचा आहे. विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र अभ्यासणे हा अशा प्रकारचा प्रयोग जर तुम्हाला दिला असेल तर त्याची जोडणी केल्यानंतर आपल्या परीक्षकांना दाखवायचे आणि मगच तुम्ही प्रयोगाला सुरुवात करायची आहे. सूचना क्रमांक 3, तुमचे एक निरीक्षण अंतर्गत अथवा बहिस्थ परीक्षकांना दाखवून निरीक्षणांच्या नोंदी निरीक्षण तक्त्यामध्ये तुम्हाला सुस्पष्टपणे नोंदवायचे आहेत. तुमचा प्रयोग पूर्ण झाल्यानंतर कार्यरत टेबल स्वच्छ करायचा आहे. त्यानंतर आपल्या उत्तरपत्रिकेची ही जी उजवी बाजू आहे या ठिकाणी देखील खूप महत्त्वाची माहिती सांगितली आहे की या ठिकाणी आपल्या प्रात्यक्षिक परीक्षेचे जे 20 गुण आहेत त्या 20 गुणांची विभागणी म्हणजे मार्क डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे आहे त्याविषयी थोडक्यात माहिती सांगितली आहे. आणि शेवटी आपण प्रॅक्टिकल केल्यानंतर सर्व काही उत्तरं लिहिल्यानंतर आपल्याला या 20 गुणांपैकी आपल्याला नेमके किती गुण मिळालेले आहेत व त्या गुणांची विभागणी कशी आहे त्याची नोंद या ठिकाणी केलेली असते. आता लक्षात घ्या, तपशील दिलेला आहे. या ठिकाणी 4 घटक आहेत मित्रांनो. यापैकी पहिला घटक प्रात्यक्षिक नोंदवही हा 4 गुणांसाठी असेल. पुन्हा उपक्रम नोंदवही हे देखील 4 गुणांसाठी आहे. त्यानंतर जो प्रयोग आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 साठी हा 6 गुणांचा असेल आणि भाग 2 साठी देखील 6 गुणांचा प्रयोग असेल. असे एकूण हे 20 गुणांची विभागणी आहे. आणि या ठिकाणी आपल्याला या 20 पैकी नेमके किती प्राप्त गुण आहेत हे तुमचे विज्ञान शिक्षक किंवा तुमचे परीक्षक तुमचा हा पूर्ण पेपर तपासल्यानंतर इथं गुणदान करतील. पुढे एकूण गुण अक्षरामध्ये लिहितील. त्यानंतर अंतर्गत परीक्षक स्वाक्षरी दिनांकासह. तर ही झाली आपल्या उत्तरपत्रिकेची प्राथमिक माहिती. त्यानंतर पुढे नेमका विज्ञान भाग 1 चे प्रयोग कुठे लिहायचे, विज्ञान भाग 2 चे प्रयोग कुठे लिहायचे, त्यांची निरीक्षणे, गणन, आकृती, साहित्य हे सर्व गोष्टी कुठे लिहायच्या त्याविषयी माहिती आपण पुढे घेणार आहोत. तर मित्रांनो, पुढील माहिती घेण्याच्या अगोदर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची एक सूचना आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या बोर्ड परीक्षेचा अभ्यास चांगल्या प्रकारे सुरू केला असेलच. तुमची हीच तयारी अधिक परिणामकारक बनवण्यासाठी अनअकॅडमीने आणली आहे अनलॉक 20. तर या अंतर्गत तुम्ही माझा देशपांडे हा कोड यूज केल्यानंतर 20% डिस्काउंट मिळवू शकता अनअकॅडमीच्या कोणत्याही पेड सबस्क्रिप्शनवर. ही ऑफर केवळ शनिवार 19 फेब्रुवारी पर्यंतच मर्यादित आहे. अनअकॅडमीच्या प्लस सबस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा मिळतील. यामध्ये तुम्ही लाईव्ह क्लास जॉईन करू शकता जे की भारतातील टॉप एज्युकेटर्सद्वारा घेतले जातील. या ठिकाणी तुमचे डाऊट सॉल्विंग सेशन्स अरेंज केली जातील. त्याचबरोबर ऑडिओ फीचर सोबतच रेज युअर हँड या फीचरमध्ये तुम्ही लाईव्ह क्लासमध्ये तुमचे सर्व काही डाऊट्स क्लिअर करू शकता, प्रश्न विचारू शकता. लाईव्ह क्लास झाल्यानंतर तुम्हाला लगेचच PDF नोट्स दिले जातील. त्याचबरोबर लाईव्ह टेस्ट व क्विज मध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. प्रत्येक क्लासची तुम्हाला रेकॉर्डिंग उपलब्ध करून दिली जाईल व यामध्ये स्ट्रक्चर्ड कोर्सेसच्या मदतीने तुमच्या प्रत्येक घटकाची परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल. यासोबतच इयत्ता 12वी साठी डाऊट सॉल्विंग प्लस रिव्हिजन बॅच सुरू होत आहे. 21 फेब्रुवारी पासून ही बॅच चालेल 30 मार्च 2022 पर्यंत. तर यामध्ये मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी व इंग्लिश या सर्व विषयांची तयारी करून घेतली जाईल. आणि आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे इयत्ता 10वी साठी मेगा पोल्स टाइम ऑल सब्जेक्ट्स प्रॅक्टिस बॅच सुरू होत आहे 21 फेब्रुवारी 2022 पासून आणि ही बॅच चालेल 26 मार्च 2022 पर्यंत. तर यामध्ये मॅथ्स, सायन्स आणि सोशल सायन्स या विषयाची परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल. याशिवाय अनअकॅडमीने आणली आहे कोण बनेगा टॉपर सिरीज. ही एक प्रकारची स्पेशल क्लास सिरीज आहे ज्या ठिकाणी आपल्या सिलेबसचे 1 शॉट रिव्हिजन घेतले जाईल. कारण आता आपल्या बोर्ड एक्झाम जवळ आलेले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर्सद्वारे प्रत्येक विषयाचे रिव्हिजन करून घेतले जाईल. या सेशनमध्ये क्विजेस व पोल्सच्या मार्फत तुम्ही कम्पीट करू शकता. म्हणजे जेवढे विद्यार्थी या सेशनमध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्यासोबत तुमची स्पर्धा असेल आणि यामध्ये जे टॉप 3 विद्यार्थी असतील त्यांना एक टॉपर सर्टिफिकेट देखील दिले जाईल. तर मित्रांनो, या संबंधीच्या सर्व लिंक्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्याबरोबरच अनअकॅडमीच्या कोणत्याही प्लस सबस्क्रिप्शनवर पूर्ण 10% डिस्काउंट मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसणारा देशपांडे हा कोड यूज करा आणि आजच अनअकॅडमीचा ॲप डाउनलोड करून आपल्या अभ्यासाला नवी दिशा द्या.
त्यानंतर आपल्या या उत्तरपत्रिकेचं पान क्रमांक 2 इथं आपल्याला शीर्षक, साहित्य, आकृती, निरीक्षण, गणन, अनुमान अशी काही घटक दिलेले आहेत. इथे एक सूचना आहे मित्रांनो की आवश्यकतेनुसार आकृती, निरीक्षण तक्ता, गणन यांची जागा अन्य घटकास आपल्याला वापरता येईल. त्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 याचं जे प्रयोग आपल्याला विज्ञान शिक्षकांनी दिलेले आहेत त्याची पूर्ण कृती केल्यानंतर सर्व यांची निरीक्षणे, उत्तरे इथं लिहिणे आवश्यक आहेत. तर या ठिकाणी लक्षात घ्या एक महत्त्वाची सूचना की या जागेमध्ये केवळ आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 याचाच प्रयोग किंवा याच प्रयोगाची माहिती लिहिणं आवश्यक आहे. पुढे विज्ञान भाग 2 साठी पुढे जागा दिलेली आहेत, त्या ठिकाणी विज्ञान भाग 2चा प्रयोग लिहायचा आहे. त्यामधील पहिला घटक आहे तो म्हणजे शीर्षक. तर या ठिकाणी आपल्या स्लिपवरती जे प्रयोगाचं नाव दिलेलं आहे हेच प्रयोगाचं नाव म्हणजे या ठिकाणी शीर्षक असेल आणि हे शीर्षक आपल्याला त्या ठिकाणी अतिशय योग्यरित्या इथं लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर त्या खाली माहिती दिली मित्रांनो. साहित्य, हे प्रयोग करण्यासाठी आपल्याला जे साहित्य आवश्यक आहे हे साहित्य, त्या प्रत्येक साहित्याची नावे आपल्याला इथे लिहायची आहेत अतिशय काळजीपूर्वक. त्यानंतर पुढील घटक आहे तो म्हणजे आकृती. या ठिकाणी आपल्याला आवश्यकता असेल तर आकृती काढायची आहे. विशेषतः जे विद्युतधारेशी संबंधित प्रयोग आहेत किंवा जे प्रकाशाच्या अपवर्तनाशी संबंधित प्रयोग आहेत त्यांची आकृती आपल्याला योग्य प्रकारे आणि काळजीपूर्वक काढणे आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला निरीक्षणे नोंदवायची आहेत या प्रयोगाची. मित्रांनो इथं एक गोष्ट लक्षात असू द्या की आपल्याला किमान 2 अचूक निरीक्षणे या ठिकाणी नोंदवायची आहेत कारण निरीक्षणासाठी आपल्याला 2 गुण असतील. त्यानंतर पुढील घटक आहे तो म्हणजे गणन किंवा कॅल्क्युलेशन. जर प्रयोगामध्ये काही कॅल्क्युलेशन असतील तर ते आपल्याला या ठिकाणी योग्य प्रकारे अचूकपणे करायचे आहेत. आणि शेवटी असेल निष्कर्ष किंवा अनुमान, याच्यासाठी आपल्याला 1 गुण असेल. तर मित्रांनो लक्षात घ्या हे एकूण 6 मार्कांसाठी आपल्याला प्रयोग असतो. तर प्रयोगाची कार्यपद्धती वर्किंगसाठी आपल्याला 3 गुण असतील. म्हणजेच आपण कशाप्रकारे हे सर्व काही उपकरणे हाताळत आहात किंवा तिथले जे इन्स्ट्रुमेंट आहेत तुम्ही कशाप्रकारे हाताळतात त्यासाठी 3 गुण असतील. त्यानंतर निरीक्षणासाठी 2 गुण असतील आणि शेवटी निष्कर्ष किंवा अनुमान यासाठी 1 गुण असेल. तर अशा प्रकारे 3 + 2 + 1 एकूण 6 गुणांचं आपल्याला विज्ञान भाग 1चं हे प्रात्यक्षिक असेल. त्यानंतर विज्ञान भाग 2 साठी देखील हीच प्रक्रिया आहे. परत आपल्याला विज्ञान भाग 2च्या जो प्रयोग आपल्याला दिलेला आहे त्या प्रयोगाचं उत्तर आपल्याला योग्य प्रकारे अचूकपणे याच ठिकाणी लिहिणं आवश्यक आहे. या ठिकाणी शीर्षक आहे, जो काही प्रयोग आपल्याला दिलेला आहे त्याचं टायटल, त्याचं नाव म्हणजेच शीर्षक असेल ते आपल्याला या ठिकाणी योग्य प्रकारे लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर हे प्रयोग करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यांची नावे आपल्याला योग्य प्रकारे इथं लिहिणे आवश्यक आहेत. त्यानंतर गरजेनुसार तुम्ही त्या प्रयोगाची इथं आकृती काढायची आहे. शेवटी निरीक्षणे, किमान अचूक 2 निरीक्षणे आपल्याला नोंदवायची आहेत. 2 पेक्षा अधिक निरीक्षणे देखील आपण नोंदवू शकतो. त्यानंतर गणन, आवश्यकता असेल तर त्या प्रयोगामध्ये जर कॅल्क्युलेशन्स असतील काही तर ते या ठिकाणी अचूकपणे आपल्याला करणं आवश्यक आहे. आणि शेवटी निष्कर्ष अथवा अनुमान ही आपल्याला या ठिकाणी लिहिणं आवश्यक आहे. तर मित्रांनो विज्ञान भाग 2 साठी देखील जे प्रयोगाची कार्यपद्धती आहे ह्या कार्यपद्धतीसाठी आपल्याला 3 गुण आहेत. त्यानंतर निरीक्षणासाठी 2 गुण आहेत आणि शेवटी निष्कर्ष किंवा अनुमानासाठी 1 गुण. तर अशा प्रकारे विज्ञान भाग 2चे प्रयोग देखील आपल्याला 6 गुणांसाठी असतील. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण अगदी अचूकपणे हे सर्व काही या उत्तरपत्रिकेमध्ये आपल्या प्रयोगांची उत्तरे लिहिणे आवश्यक आहेत. त्यानंतर हे सर्व जे काही उत्तर आहेत आपल्याला बॉल पेनने लिहायचे आहेत. केवळ जी आकृती आहे ही मात्र आपल्याला पेन्सिलने काढायची आहे. बाकी प्रयोगाचं शीर्षक, साहित्य, निरीक्षणे, गणन आणि अनुमान या ठिकाणी निरीक्षणामध्ये जर एखादा टेबल असेल, निरीक्षण तक्ता असेल हा देखील आपल्याला योग्य प्रकारे पेननंच आखणं आवश्यक आहे. केवळ आकृती आपल्याला काढत असताना पेन्सिलचा वापर करायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जी आपली बोर्ड परीक्षेची प्रॅक्टिकलची उत्तरपत्रिका असते ती कशा प्रकारे आहे, तिचं स्वरूप काय आणि कशा प्रकारे लिहिणं आवश्यक आहे त्याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. तर अशाच प्रकारचे वेगवेगळे शैक्षणिक व्हिडिओज व विज्ञान विषयाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.